तुम्ही मोबाईल वाले रस्ता भी सांगतो मी कोण टोपी घालायला लागते लाव फटाका लाव. अभी तो पार्टी शुरू होईल ना. पार्टी सुरू होईल. आपण त्या चौकामध्ये चालताना यांचा ते घेऊन मग नंतर यांचा एकूण 13 जण 2 जण समोर टोपीन हार घेऊ. समोर टोपीन हार घेऊ. नवयुवक मानाची कावड यात्रेच्या वतीने तसेच युवा सेना खामगाव शहराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबा अमरनाथ मा वैष्णोदेवी हे यात्रा 26वी आहे. या यात्रेच्या माध्यमातून असं आहे की नरेंद्रभाई मोदी यांनी जे अयोध्यामध्ये रामलीला आलेले आहे त्यांच्या खुशीमुळे आज हे 12 कार्यकर्ते अयोध्येला सुद्धा जाऊन राम भगवानजवळ आपली प्रार्थना व्यक्त करतील. ही यात्रा कुठून निघणार आहे आणि कुठे कुठे ही यात्रा खामगाव शहर जिल्हा बुलढाणा इथून निघून हे यात्रा दररोज सकाळी 6 वाजता ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत यात्रा सुरू राहते आणि संध्याकाळी 9 वाजल्यानंतर जिथं आपलं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्यांचा मुक्काम असतो. आणि हे यात्रा खामगाव शहरात निघताना जागोजागी चौकामध्ये यांचा सर्वांचा सत्कार आणि स्वागत मोठ्या प्रमाणात होत असते. किती दिवसाचा प्रवास आहे त्यांचा? हा प्रवास पूर्ण 40 दिवसाचा प्रवास आहे. 40 दिवसाच्या प्रवासमध्ये येताना तिकडनं हे रेलनं येतात आणि जाताना सायकलनी जात असतात. मुक्काम नांदुरामध्ये आहे. तिथून मग जे दरवर्षीप्रमाणे मुक्काम ठरलेला आहे त्याप्रमाणे मुक्काम करत समोर जात असतात. दिनांक 25/6/2024 वर्ष 26 ही यात्रा वैष्णोदेवी अमरनाथ येथून जात होती दरवर्षीप्रमाणे. ह्या वर्षी ही यात्रा अयोध्या, काशी विश्वनाथ आणि वैष्णोदेवी ह्या मार्गानं निघत आहे. आणि ह्या मार्गा रामलीला विराजमान झाले आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विराजमान केले रामलीलाला. तिथं आम्ही ह्या वर्षी निघत आहे. खामगाव तालुका महाराष्ट्र जिल्हा बुलढाणा राहुल कळमकार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा दरवर्षीप्रमाणे निघत आहे. किती वर्ष आहे? यात्रेचं 26वं आहे. किती जण आहे तुमच्यासोबत? माझ्यासोबत एकूण 12 जण आहे. यात्रा कुठे कुठे थांबणार आहे? यात्रा इथून इच्छापूर, वंकारेश्वर आणि अयोध्या, काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी, हरिद्वार या मार्गाने निघत आहे.